नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील शिरूर गावामध्ये। तर जो कार्यक्रमाचा आज आयोजन केलेलं आहे तर निष्काम कर्मयोगी जे संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम शिरूर। तर आपण इकडे भाविकांनी आज जो कार्यक्रमाचा आज सुरुवात होणार आहे तर आपल्यासोबत बालगिरी महाराज आणि भोलेगिरी महाराज आणि सगळे महाराज लोक आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहेत। आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बघा त्यांनी आज जो कार्यक्रम आज पहिला दिवस आहे तर बस महाराज आजचा जो कार्यक्रम आहे तो कशा संदर्भात आणि काय बाबाजींचे पुण्यतिथी आहे 35 आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम वार्षिक त्यामुळे सर्व भाविक मंडळी येतात आणि कार्यक्रम हा पाडतात असा हा सोहळा नाही। हा सोहळा किती दिवस आणि कसा चाला आणि काय काय होणार? हा तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या 35व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि आश्रमाच्या 23व्या कार्यक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आणि आश्रमाचा जो आश्रम उभा राहिला त्याचं 16 वर्ष त्या ठिकाणी साजरं होत आहे। आणि या बाबाजींच्या 35व्या पुण्यतिथीच्या माध्यमात या ठिकाणी आज दिनांक 8/12/2024 रविवार ते 13/12/2024 शुक्रवार या कालावधीमध्ये आणि या ठिकाणी बघा या सर्व कार्यक्रमाचं आज ध्वजारोहण स्वामी भोलेगिरीजी महाराज यांच्या हस्ते व सर्व संत मंडळी आणि परिसरातील भाविक मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये हरिपाठ, त्यानंतर भागवत कथा, महिला जप, जनार्दन लीलामृत, पारायण वाचन अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। तर या सर्व कार्यक्रमाचं नेतृत्व आणि या ठिकाणी आमचे सोमेश्वर गिरीजी महाराज हे करतील। जय जनार्दन। जे महाराज या आश्रमामध्ये राहत आहे, शिरूरच्या आश्रमामध्ये राहत आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। महाराज हा कार्यक्रम दरवर्षी चालतो का या वर्षीचे फक्त? दरवर्षी चालतोय। त्या कार्यक्रमचा चालू व्हायला 23 वर्ष झाले आणि वर्धमान मंदिराचे 16 वर्ष झाले। 23 वर्षापासून हा कार्यक्रम चाललेला आहे। दरवर्षाला होतोय। मी केबी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके, शिरूर। आपल्या सोबत जे भाविक आलेले आहे त्या भाविकांची प्रतिक्रिया मत सागर। तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन त्यांनी आज कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांची काय प्रतिक्रिया आहे? पहिला आपला प्रतिक्रिया। माझं नाव भास्कर भिकाजी मतसागर। या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय तर हा वर्धमान दिन 16 वर्षापासून रेग्युलर या ठिकाणी दर वर्षाच्या वर्षाला हा कार्यक्रम होत राहतो। आणि हे कार्यक्रम म्हणजे संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा हा कार्यक्रम हा चालू आहे। आणि 23व्या वर्षापासून म्हणजे 23 वर्ष झाले तसा या ठिकाणी कार्यक्रम चालताना ह्या आश्रमावर वर्धमान दिन म्हणून 16 वर्ष रेग्युलर दरवर्षी हा कार्यक्रम होतो। या ठिकाणी संत महंत हे सगळे येतात। या ठिकाणी कीर्तन होतं, इथं जेवणाचा कार्यक्रम राहतो, या ठिकाणी अनुष्ठानाचा कार्यक्रम होतो, या ठिकाणी हरिपाठ आणि हे सगळे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत राहतात। आणि हा कार्यक्रम असाच यापुढेही चालत राहील म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामीचा हा जो कार्यक्रम आहे या आश्रमावर सोमेश्वरगिरी महाराज, भोलेगिरी महाराज, बालगिरी महाराज हे कायम येतात आणि ह्या कार्यक्रमाला मदत करतात। आणि भोलेगिरी महाराज ह्या आश्रमाचे अध्यक्षचे, सोमेश्वरगिरी महाराज हे पुजारी आणि त्यांच्या ताब्यात हा आश्रम आहे म्हणून या ठिकाणी हा सोमेश्वरगिरीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगला दरवर्षी 5 दिवस तर ह्या वेळेला 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। आणि 5 दिवस सोमेश्वरगिरी महाराज याचं सगळं नियोजन करतील आणि हा कार्यक्रम चालत राहील। मी केबी न्यूज साठी संदीप गायके, शिरूर। आपल्या सोबत जे भाविक आलेले आहे त्या भाविकांची प्रतिक्रिया मत सागर। तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन त्यांनी आज कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांची काय प्रतिक्रिया आहे? पहिला आपला परिचय। माझं नाव भास्कर भिकाजी मतसागर। या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय
तर हा वर्धमान दिन 16 वर्षापासून रेग्युलर या ठिकाणी दर वर्षाच्या वर्षाला हा कार्यक्रम होत राहतो आणि हे कार्यक्रम म्हणजे संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा हा कार्यक्रम हा चालू आहे आणि 23व्या वर्षापासून म्हणजे 23 वर्ष झाले तसा या ठिकाणी कार्यक्रम चालताना ह्या आश्रमावर वर्धमान दिन म्हणून 16 वर्ष रेग्युलर दरवर्षी हा कार्यक्रम होतो। या ठिकाणी संत महंत हे सगळे येतात, या ठिकाणी कीर्तन होतं, इथं जेवणाचा कार्यक्रम राहतो, या ठिकाणी अनुष्ठानाचा कार्यक्रम होतो, या ठिकाणी हरिपाठ आणि हे सगळे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत राहतात आणि हा कार्यक्रम असाच यापुढेही चालत राहील म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामीचा हा जो कार्यक्रम आहे या आश्रमावर सोमेश्वरगिरी महाराज, भोलेगिरी महाराज, बालगिरी महाराज हे कायम येतात आणि ह्या कार्यक्रमाला मदत करतात आणि भोलेगिरी महाराज ह्या आश्रमाचे अध्यक्षचे, सोमेश्वरगिरी महाराज हे पुजारी आणि त्यांच्या ताब्यात हा आश्रम आहे म्हणून या ठिकाणी हा सोमेश्वरगिरीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगला दरवर्षी 5 दिवस तर ह्या वेळेला 5 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि 5 दिवस सोमेश्वरगिरी महाराज याचं सगळं नियोजन करतील आणि हा कार्यक्रम चालत राहील। मी केबी न्यूजसाठी संदीप गायके, श्योर केबी। नमस्कार, केबी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील शिरूर गावामध्ये। तर जो कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे तर निष्काम कर्मयोगी जे संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम शिरूर। तर आपण इकडे भाविकांनी आज जो कार्यक्रमाचा आज सुरुवात होणार आहे तर आपल्यासोबत बालगिरी महाराज आणि भोलेगिरी महाराज आणि सगळे महाराज लोक आपल्यासोबत लाईनवर जोडलेले आहेत। आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बघा त्यांनी आज जो कार्यक्रम आज पहिला दिवस आहे तर बस महाराज आजचा जो कार्यक्रम आहे तो कशा संदर्भात आणि काय बाबाजींचे पुण्यतिथी आहे 35 आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम वार्षिक त्यामुळे सर्व भाविक मंडळी येतात आणि कार्यक्रम हा पाडतात असा हा सोहळा। नाही हा सोहळा किती दिवस आणि कसा चाला आणि काय काय होणार? हा तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या 35व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि आश्रमाच्या 30व्या कार्यक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आणि आश्रमाचा जो आश्रम उभा राहिला त्याचं 16 वर्ष त्या ठिकाणी साजरं होत आहे आणि या बाबाजींच्या 35व्या पुण्यतिथीच्या माध्यमात या ठिकाणी आज दिनांक 8/12/2024 रविवार ते 13/12/2024 शुक्रवार या कालावधीमध्ये आणि या ठिकाणी बघा हे सर्व कार्यक्रमाचं आज ध्वजारोहण स्वामी भोलेगिरीजी महाराज यांच्या हस्ते व सर्व संत मंडळी आणि परिसरातील भाविक मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये हरिपाठ, त्यानंतर भागवत कथा, महिला जप, जनार्दन लीलामृत, पारायण वाचन अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। तर या सर्व कार्यक्रमाचं नेतृत्व आणि या ठिकाणी आमचे सोमेश्वरगिरीजी महाराज हे करतील। जय जनार्दन। जे महाराज या आश्रमामध्ये राहत आहे, शिरूरच्या आश्रमामध्ये राहत आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। महाराज हा कार्यक्रम दरवर्षी चालतो का या वर्षीचे फक्त? दरवर्षी चालतोय। त्या कार्यक्रमचा चालू व्हायला 23 वर्ष झाले आणि वर्धमान दिन मंदिराचे 16 वर्ष झाली। 23 वर्षापासून हा कार्यक्रम चाललेला आहे। दरवर्षाला होतोय। मी केबी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके, श्योर।